आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील अकलापूर रस्त्यावर 14 फेब्रुवारी सकाळच्या सुमारास जीर्ण झालेली विद्युत वाहिनी तुटून थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीवर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवानं त्यावेळी तिथं उपस्थित असलेले व्यावसायिक थोडक्यात बचावलेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. अकलापूर रस्ता हा घारगाव परिसरातील वर्दळीचा रस्ता असून या ठिकाणी सकाळपासूनच व्यापारी, ग्राहक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी अचानक विद्युत तार तुटून पडल्यामुळं परिसरात खळबळ उडाली. काही काळ नागरिकांनी भीतीपोटी रस्त्यानं ये-जा थांबवली होती. विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वीही 2 वेळा विद्युत तारा तुटण्याच्या घटना घडल्या असल्याचं स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सांगितलंय. वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होतंय असा आरोप व्यापारी वर्गातून केला गेलाय. जीर्ण झालेल्या तारा बदलण्याऐवजी तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेली जातीये. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 11:15च्या दरम्यान येथे 11 केव्हीची जी लाईन आहे ती तुटून पडलेली आहे. आता रोडवर जर आपण बघितलं तर हे सगळे नागरिक या ठिकाणी जमा झालेत आणि हे सगळे गारगावचे नागरिक आहेत आणि मध्ये रोडमध्ये ही लाईन तुटलेली आहे. गणेश फॅब्रिकेशन आणि श्री गुरुदत्त मेडिकल स्टोअरच्या तिथं काही कस्टमर होते, त्यांच्या अंगावरती पडता पडता राहिली गणेश फॅब्रिकेशनचा बोर्ड जो आहे तो पडलेला आहे. मग महावितरण नक्की काय असं का नक्की करतंय? महावितरणचं नक्की चाललंय काय? आपण जर पाहिलं तर आज घारगाव परिसरातील 1-2 नागरिकांचे जीव जाता जाता राहिलेत. त्यामुळे या सगळ्या नागरिकांची एकच मागणी आहे की ह्या ज्या तारा आहेत ह्या कमकुवत झालेल्या आहेत, ह्या तात्काळ बदलाव्यात किंवा त्याला आवरण काहीतरी घालावं, नाहीतर हे सगळं अंडरग्राऊंड करण्यात यावं. आज या ठिकाणी कोणाचा तरी जीव गेला असता. अजून देखील आपण बघितलं तर जवळपास 15 मिनिटं या घटनेला झालेले आहेत. आता अजून देखील कोणताही महावितरणचा कर्मचारी इथे आलेला नाही. तारा तशाच लटकत्यात. ह्या ज्या तारा आहेत ह्या 11 केव्हीच्या आहेत, म्हणजे हाय व्होल्टेज तारा ह्या आहेत. त्यामुळे सगळ्या घारगाव ग्रामस्थांच्या वतीने महावितरणला विनंती आहे, याला आपण लवकर ह्या तारा बदलाव्यात, अन्यथा हे सगळं अंडरग्राऊंड करावी, ही माफक अपेक्षा या सगळ्या आमच्या नागरिकांची आहे. आता जीव जाता जाता वाचलाय. पुढच्या वेळी कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी विचारलाय. संबंधित विभागानं तात्काळ दखल घेऊन अकलापूर रस्त्यावरील सर्व जीर्ण विद्युत वाहिन्या काढून नवीन आणि सुरक्षित तारा टाकाव्यात. तसेच नियमित तपासणी करावी अशी मागणी व्यापारी आणि ग्रामस्थांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच महावितरण प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.